डिझेल महागल्याने शेतकरी नाराज झालेत। खरीप हंगामाची तयारी सुरू असताना चिंतेत वाढ झाली आहे। दुसरीकडे रासायनिक खतांच्या किमतीत सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली। बळीराजा आता या संदर्भात नाराज झालाय। डिझेल महागल्याने शेतकरी नाराज झालेत। खरीप हंगामाची तयारी सुरू असतानाच आता या दरवाढीमुळे चिंतेत वाढ झाली आहे। दुसरीकडे रासायनिक खतांच्या किमती सुद्धा वाढल्या। डिझेलचा भाव वाढल्यामुळे आता नागाटी होऊन पडलेला आहे। तो ट्रॅक्टरवाला म्हणे भाऊ भाव वाढलेला आहे, आता तुम्हाला पैसे पण वाढवून द्यावं लागतील म्हणे। मग आता माझा असा प्लॅन आहे ते शेतीच पडीत ठेवावं लागेल, कारण डिझेल पेट्रोल वाढलेलं आहे। परत शेतीचा भाव शेतकरीचा जो माणूस येतो त्याला आता 500 रुपये रोज भेटतोय। हो, मग शेतकऱ्यांनी करावं कसे? त्याच्यामुळे आता ते पडीत भाव ठेवून ते पुरवडेल आपल्याला, कारण सरकार पण भाव वाढवतोय डिझेलचा। त्याच्यामुळे मग असे वाटतं की काय झालं, औषध प्यावं का काय करावं? त्याच्यामुळे आता संपूर्ण शेतीच पडीत ठेवू आणि आराम करावा। या मे महिन्यामध्ये 15 ते 20 तारखेच्या दरम्यानमध्ये शेतीतला जो आमचा हा हंगामी सीझन आहे त्याच्यामध्ये आमचं लागवड 100% होऊन जाते। परंतु आता या वर्षी बघितलं तर पेट्रोल डिझेलचा भाव वाढल्यामुळे सगळ्या गोष्टींचा भाव वाढत चालला आहे। म्हणून शेतीचा मशागतमध्ये आम्हाला थोडा उशीर लागतोय। त्याचप्रमाणे अजून शेतकी बियाणे असेल किंवा खत असतात त्यांच्या सुद्धा खूप वाढ झालेली आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यावर खूप मोठा असा संकट आता यावेळेस लागवडीच्या टायमाला आलेलं आहे। बुलढाण्यात पेट्रोल डिझेलचा तुटवडा जाणवतोय। पेट्रोल डिझेलसाठी वाहनाच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात। रात्री उशिरापर्यंत सुद्धा या वाहनाच्या रांगा पाहायला मिळतात। बुलढाणा जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेलचा तुटवडा हा मोठ्या प्रमाणात जाणवतोय आणि पेट्रोल डिझेलसाठी वाहनाच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात। या सरकारमुळं कास्तकार आज इतका परेशान आहे का डिझेलसाठी कमीत कमी 2-2, 3-3 तास ट्रॅक्टर घेऊन उभे राहून राहिले। आज शेतीचं काम आहे, पेरण्या पाण्याचे दिवस येऊन राहिले। या सरकारला हे समजायला पाहिजे, राज्य सरकारचं बी काम आहे कमीत कमी हे डिझेल पेट्रोलची सुविधा करून द्यावं। आता कोणत्याही पेट्रोल पंपावर गेलो तर 500 रुपयाचं डिझेल देऊन राहिलं। त्या ट्रॅक्टरवाल्याने 500 रुपयाचं ट्रॅक्टरमध्ये टाकलं, ते शेतीचं काम किती घंटे कराल? वास्तविक पाहता त्यांनी याच्यावर नियोजन करायला पाहिजे होतं। त्यांना पूर्व कल्पना होती हे युद्ध छेडलेलं आहे, या युद्धाच्या छेडायच्या आधी आपण आपलं संपूर्ण राहावं। यांना वरिष्ठ लेवलवर पूर्ण कल्पना असल्यामुळे हे सरकारचं पूर्णपणे अपयश आहे आणि हे सरकार लपवत आहे। तर महत्त्वाची अपडेट, बोईसर येथील गुजरात गॅस कंपनी 3 दिवस बंद आहे। मुख्य सीएनजी गॅस फिलिंग स्टेशन बंद राहणार आहे। दुरुस्तीच्या कामासाठी सलग 3 दिवस हा बंद असणार आहे। वाहन चालकांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आता त्यामुळे वर्तवण्यात आलेली आहे। पालघर जिल्ह्यातील सीएनजी वाहन चालकांसाठी ही चिंतेची बातमी आता समोर येते। बोईसर येथील गुजरात गॅस कंपनीचे मुख्य सीएनजी गॅस फिलिंग स्टेशन हे दुरुस्तीच्या कामासाठी सलग 3 दिवस बंद ठेवण्यात येणार आहे। या स्टेशनवरूनच पालघर आणि ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सीएनजी स्टेशनना गॅस पुरवठा हा केला जात असल्याने जिल्ह्यात सीएनजीचा तुटवडा आता निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे रिक्षा, टॅक्सी, खासगी वाहनांसह मालवाहतूक करणाऱ्या वाहन चालकांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते। पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दराच्या पार्श्वभूमीवर सीएनजीचा तुटवडा निर्माण झाल्यास प्रवासी वाहतूक सुद्धा महाग होण्याची शक्यता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।